कधी उन्हात तापलं, कधी अंधारी लोपलं, परी कधी ना थांबलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. बोलणारा बोलतो, चालणारा चालतो, वाट सरताही सरेना, किती अंतर आपलं आभाळ आपलं आपलं, आभाळ आपलं आपलं. असा विलन म्हणे कधी पडद्यावर आलाच नाही. अंकुश, तुला मी या संदर्भात काही सांगितलं नाही, पण अक्षरशः मी रडलो. मी ह्यासाठी इथे गेलो नव्हतो रे. तुमचं त्या मुग्धावर प्रेम आहे? भावनेच्या भरात माझ्या तोंडून एखादा उणादुणा शब्द गेला तर तुम्ही तिथे सावरायला हजर असलं पाहिजे. हां, बोला नाडकर्णी साहेब. पोहोचलात? दारातच आहोत. येऊ का घेऊन? नाडकर्णी साहेब, आपलं ठरलंय. या भेटीत तिसरं कोणी नसेल. तिला दरवाजात सोडा. ती येईल एकटी. घर तिने एकटीने सोडलं होतं. ओके. या मॅडम. मॅडम, तुम्हाला एकटीलाच आत जावं लागेल. मला आत यायची परमिशन नाहीये. अहो, जायलाच हवं म्हणून तर एवढ्या लांबून आली आहे. तुम्ही असं करा नाडकर्णी साहेब, गाडी घेऊन तुम्ही घरी जा. मी फोन करते तुम्हाला, मग या. बरं, ठीक आहे. या तुम्ही. मुग्धा, मुग्धा, अगं मी आलीये ग. या कामाक्षी देवी. दार उघडं ठेवलंय तुमच्यासाठी, येण्यासाठी आणि जाण्यासाठी सुद्धा. तुम्ही कामाक्षी शिवराज आणि मी मुग्धा राव राणे या घरात नाईलाजाने तुमचं स्वागत करते. चिंगे, मी तुझा राग समजू शकते ग. चिंगे? तुला आठवतंय माझं नाव? ओ हो, तू जन्मदात्री नाही का माझी? तुझ्या पोटी जन्म घेतला ना मी. तरी तू कामाक्षी शिवराज आणि मी मुग्धा राव राणे. हा चिंगे, अगं मी इथं आली आहे ती कामाक्षी शिवराज म्हणून नाही ग, तर गौरी राव राणे म्हणून. तू मला बसायला सांगणार नाहीस का ग? नाही सांगणार कामाक्षी देवी.
तू घरात बसू शकणार नाहीस. या घरात एवढ्या मोकळेपणाने फक्त सन्माननीय माणसांचीच उठबस असते. एवढी तुझी लायकी नाहीये. म्हणजे होती कधी काही, पण तूच गमावून बसलीस. उभीच राहा. तू कोट्याधीश असशील, मला कळलंय, पण ती तुझी कमाई कामाक्षी देवी शिवराज म्हणून. कामाक्षी देवी एक मशहूर गायिका, एक प्रसिद्ध नर्तकी म्हणून. गौरी रावराणे माझी आई आहे म्हणून नव्हे. आई तरी कुठे होतीस कधी? जन्मदात्री होतीस फक्त. ती जन्मदात्री चिंधोट्या पांघरलेली एक भिकारीण आहेस. ज्याच्यासाठी इथे आलीस ते उभं राहून बोल. नेमकं आणि थोडक्यात आटपेल असं बोल. आणि एक लक्षात ठेव, नाटकं करायची नाही. इथे तुझा मुशायरा जलसा वगैरे नाहीये. तेव्हा सरळ घरगुती भाषेत बोल. अन्यथा दरवाजा उघडाच आहे. तुझं संपल्यावर मलाही तुला काही ऐकवायचंय, काही विचारायचंय. त्याची उत्तरं तुला द्यायची आहे. ठीक आहे, ठीक आहे. जीवात जीव असेपर्यंत करायलाच हवं. पुन्हा भेट होईल ना होईल, ठीक आहे चिंके. प्रथम मी तुझ्या अपरंपार कष्टाला आणि उदंड आत्मविश्वासाला मनापासून दंडवत करते. एक अक्षर सुद्धा खोटं नाहीये चिंके. पण कृपा करून मला बोलू दे. माझी उभं राहण्याची ताकद आहे तोवर मला बोलू दे. मुग्धा, मी तुला फक्त जन्म दिला, रूप दिलं, एवढंच. पण तू नाव द्यायलाही थांबली नाहीस. नाही थांबले, नाही थांबता आलं. म्हणून तर उभी आहे तुझ्या दाराशी. पण मला त्याचं काही वाटत नाही चिंके. बोल. वेळ थांबवता येणार नाहीये. चिंके, मला जावं लागेल. ते विधी लिखित होतं, अटळ होतं ते. पण मी गेल्यावर तू तुझ्या बाबांना केलेली साथ, आई बाबा गेल्यापासून तू घर सांभाळलंस, भावंडांचं शिक्षण, नोकऱ्या, घरचं करताना तुझंच लग्न राहिलं. तुझ्या या त्यागाला तुलना नाहीये चिंके. माणसं आयुष्यात असं कसं वागतात, त्यावेळेस तो अपराध असतोही नसतोही, पण त्याच्या आयुष्याला ते दुःख चिकटूनच असतं. पण ते तसं होतं आपल्या हातून, घडतं तसं. लग्नात अंतरपाटा पलीकडे तुझे बाबा आणि अलीकडे पोटात तू. पण हे मी तुझ्या बाबांना सांगितलं होतं, आणि तेही लग्नापूर्वी. अगं किती खोटं बोलशील तू, किती रचवून सांगशील. तुझा उद्रेक योग्यच होता. मी सांगितलं होतं तुझ्या बाबांना कुणालाही सांगू नका म्हणून. याच्याही आणाभाका झाल्या होत्या. तो देव माणूस होता, निव्वळ देव माणूस. नमस्कार. नमस्कार, बसा. मी ओळखलं नाही आपल्याला. मी भुगावले. आपलं सारिका राजशिर्केशी लग्न ठरल्याचं कळलं. अभिनंदनासाठी आलात का? लग्न केव्हाचं ठरलंय? पुढच्या महिन्याची तारीख धरू. साध्या वैदिक पद्धतीने करणार आहोत. का हो, एवढं का विचारता? मिस्टर रावराणे, तुम्ही मुलीची माहिती वगैरे काढली असेलच. तुम्ही हे सगळं का विचारता? मी ह्या गावातला सरपंच आहे वसंतराव. काय सांगायचंय काय तुम्हाला? आपली एक सूचना देऊन ठेवतो. मुलीचे प्रेम प्रकरण आहे. तुम्ही सरपंच आहात, जबाबदार व्यक्ती आहात म्हणून ऐकून घेतोय. एवढंच नाही वसंतराव,
तुम्हाला पाहिलं, सज्जन पापभिरू वाटलात, तेव्हा पुढे मागे मनस्ताप नको म्हणून सांगायला आलो. तो तसा परमुलखाचा आहे. शिवराज नाव आहे. बघा विचार करून. उगाच नंतर काही गोंधळ नको. तिला दाखवण्याच्या दिवशी काळे वळ पडेपर्यंत मारलं तिच्या आई वडिलांनी. अहो पण तिचा होकार जबरदस्तीचा असणार बघा. माहित आहे ते सांगितलं. ह्या उपर आपला निर्णय. येतो मी. आपलं नाव सांगितलं तरी हरकत नाही. लपून छपून समाजसेवा करत नाही आम्ही. येतो मी. तू इथे यावेळी? प्रथम क्षमा मागते मी तुमची. ते भोगावले आले होते, हो आले होते. काही नाही ते सांगून गेले. त्यासाठीच आले आहे मी. मी विश्वास नाही ठेवला सारिका त्यांच्या सांगण्यावर. अशी विघ्न संतोषी माणसं असतात. तू निश्चिंत राहा सारिका. तू काही काळजी करू नकोस सारिका. वसंतराव, मी मोठ्या विश्वासाने तुमच्याकडे आले आहे. विश्वास तर हवाच एकमेकांवर गौरी. सारिका, लग्नानंतर नाव बदलणार आहे तुझं. गौरी ठेवणार आहे. गौरी? मला खूप आवडतं. बरं, तू काही सांगायला आली होतीस का? वसंतराव, भोगावल्याने जे सांगितलं त्यातलं अक्षरान अक्षर खरं आहे. काय काय म्हणालीस? वसंतराव, तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला फसवणं मला नाही सहन होत. वसंतराव, म्हणजे माझं शिवराजवर प्रेम आहे. आम्ही दोघांनी लग्न करायच्या शपथा घेतल्या. माझ्या हातून खूप मोठा अपराध होतोय कळतंय मला. सारिका, अगं मग लग्नाला तरी का उभी राहिलीस? का पाहण्याच्या प्रोग्रामचं नाटक केलंस? मला खरंच कळत नाहीये सारिका. आपल्यासारख्या साध्या सरळ माणसाला एवढा धोका द्यायला नको आहे मी. मला माफ करा वसंतराव, मला माफ करा. सारिका, हे काय? पाण्याच्या आदल्या दिवशी मला गुरासारखं मारलं बाबांनी. तुकडे करून खड्ड्यात गाडीन अशी धमकी दिली मला आणि पाण्यासाठी उभं केलं. याचा अर्थ तुझ्याशी होणारं लग्न मी मोडायचं. अच्छा, मी तुझ्या घरच्यांना तसं सांगतो. फार तर मी स्वतः लग्न मोडतो. हे मग तर झालं. गौरी, आता आणखीन काय हवंय? मी माझ्याकडून सुटका केले. आता आणखीन काय करायचंय? उद्या तुझ्या घरी येऊन सांगतो की लग्न मोडतो म्हणून. नको नको वसंतराव, मला जिवंत नाही ठेवणार घरचे. खरंच खड्ड्यात कुंपतील वसंतराव. शिवराजांचा अंश माझ्या पोटात वाढतोय. गौरी, एवढे पुढे कशासाठी गेलात? वसंतराव, मला नर्तकी बनायचंय, गायिका व्हायचंय. हे मला लहानपणापासून पडलेलं स्वप्न आहे. नृत्य आणि गायन शिवराजकडे आहे. मी त्याला सर्वस्व द्यायचं. त्यांनी मला नृत्य आणि गायन द्यायचं. मला माझ्या देवाने दिलेल्या देणगीसाठी काहीही करायचंय. आम्ही आमची कारकीर्द आखली आहे, रेखली आहे वसंतराव. मध्येच हे लग्नाचं आलं. मी मार्गातून दूर झालोय तुमच्या. त्याने आम्हाला आमचा मार्ग सापडणार नाही. शिवराज पुढे गेलाय, मलाही जायचंय. पण मला आता पहारे जास्त बसवले आहेत. शिवराजनीच सुचवलंय. वसंतराव, मी हात जोडते. तुम्ही ठरल्याप्रमाणे माझ्याबरोबर लग्न करायचं. मला शिवराजचंच राहू द्या. बाळ जन्माला आलं की मी निघेन. पण जाण्यापूर्वी तुम्हाला मी जन्माचा साथीदार मिळवून देईन. मी तुमचेही उपकार कधीही विसरणार नाही. असे ना तसे फेडेन उपकार मी कलाकार होण्यासाठी जन्म घेतलाय. पदर पसरते मी तुमच्या समोर. मला सांभाळून घ्या. अच्छा, म्हणजे ही तुझी वास्तू आहे, तुझ्या पैशांची.
ते महत्वाचं नाहीये. तुझ्या बाबांचे उपकार मी विसरले नव्हते आणि विसरणार नव्हते. चिंके, त्या देव माणसाला एवढं कमी लेखू नकोस. तुझ्या बाबांनी पैन पै मोजले, व्यवहार झालाय. पण बाबा मुंबईला येणार, जागा हवी म्हणून मी शिवराजला अट घातली. शेवटी माझा अंश वाढवायचा होता तिथं. दोघांनी मान्य केलं. सारिका सदन नाव राहू द्यावं. कागदोपत्रीही तेच होतं, सोयीचं होतं. शिवराजची बुद्धी नंतर फिरली. त्यांनी माझ्या कलेचा बाजार मांडला. सगळे शौक त्याच्यावर सवार झाले. आणि एके दिवशी रस्त्याच्या कडेला लूत लागलेल्या कुत्र्यासारखा मरून गेला. मग ह्यांच्या लोकांनी कोर्टात केस घातली. तिथेही मी पुढाकार घेतला. फक्त पुढाकार, एक पै माझी नाही. तुझ्या बाबांच्या देवत्वाला नगभर ओरखडा काढण्याचं सुद्धा कारण नाहीये चिंके. आता तर मी मरणाच्या उंबरठ्यावर आहे. आता कसलेच हिशेब मांडायचे नाहीये. जीवाच्या आकांताने उंबरठ्यावर कसा बसा तोल सावरत मी उभी आहे, फक्त तुझ्यासाठी. त्या दिवशी शेवट दिसला आणि तू आठवलीस. फक्त तू चिंके. फक्त मी आठवले, बाबांची आठवण नाही झाली. चिंके, बाबांची आठवण यायला त्यांना कोण विसरलं होतं का? अगं पण ते हयातच नव्हते. मी जमेल तशी माहिती काढत होते त्यांची. पण आता तुमच्या आयुष्यात यायची सुद्धा भीती वाटायला लागली मला. तो दिवस भयानक उगवला आणि निर्णय देऊन मावळला. बाईस बाईस, माझ्या घरात तुझा शेवट नको व्हायला. बोल, तुला मला का भेटायचं होतं? कशासाठी? ज्या कलेसाठी मी घर सोडलं, वसंतराव, तुला सोडलं, त्या कलेनी मला गडगंज संपत्ती दिली, प्रसिद्धी दिली. 2 वर्षापूर्वी नॅशनल प्रोग्राम होता. मंडप खचून भरला होता. खरं तर मी जायलाच नको होतं. तशी डॉक्टरांची ताकीद होती. पण कलेचा वसा घेतलेल्यांची हीच तर कमजोरी असते चिंके. ते त्यांच्या मालकीचे नसतात. मी जीव तोडून गाणं गात होते. मैफिल मध्यावर आली. एक तान घेतली आणि भर मैफिलीत रक्ताची उलटी झाली. संपलं. गळ्यातल्या सुरांनी नसा कापून आत्महत्या केली होती. मी अंथरूण धरलं. अवतीभवतीच्या लोकांचे गनिमी हिशेब सुरू झाले. कालचे आश्रित मालकी हक्क घ्यायला पुढे सरसावले आणि मला आठवलीस तू. फक्त तू, माझ्या रक्ताचा वंशज. ठरवलं चिंके. वकिलांना बोलावलं. मृत्यूपत्र केलं. सारी धनदौलत, जमीन जुमला, रोग दागिने, शेअर्स, सगळं तुझ्या नावाने केलं. चिंके, वकिलांचा अंदाज आहे 60-65 कोटी रुपयांची तरी मालमत्ता होईल. सारं तुझ्या नावाने केलंय. मात्र एक अट घातली आहे. तू लग्न करावंस. तुला मी 2 वर्षापूर्वी आठवले? तुझा शेवट आला तेव्हा, आणि आज भेटतेस. बसलेलं घर उद्ध्वस्त करून बाजार बसवलास. आता तुला बाजारात किंमत उरली नाही म्हणून आत्ता पोटच्या गुळ्याची आठवण आली तुला. हे तुझं मृत्यूपत्र म्हणतेस ना, त्यातली धनदौलत हजारो धनिकांना तुझी कला विकून. आणखीन काय काय विकल्यास काय ठाऊक.
ती कमाई आता देऊ करतेस मला, जिने कोणी प्रेमाचा व्यवहार रुपया पैशांच्या व्यवहारात मांडला म्हणून मी झिडकारलं, त्याच्याशी लग्न नाकारलं त्याला? ही तुझी संपत्ती डागाळलेली आहे, तिला कुबट वास येतोय. तुला क्षमा नाही ग, क्षमा नाही. तू बाबांसारख्या संत पुरुषाला सोडून गेलीस. त्या संत पुरुषाला तू या समाजात नामर्द, वेडा अशी अवहेलना सहन करायला लावलीस. आता म्हण ना तुझ्या बाजारी भाषेत, या जगात संत माणूस कोणीच नसतो. म्हण ना. नाही म्हणणार, कधीच नाही म्हणणार. तुझा बाबा म्हणजे एक भला माणूस होता. संत तरी असे काय भले असतात. त्यांनी शब्द पाळला, घटस्फोट दिला मला. जाण्यापूर्वी त्यांचे लग्न लावूनच मी निघाले. चिंके, मी तुमच्या बाबांची कधीच नव्हते. त्यांनीही हे मान्य केलं होतं. यात तू तुझी सोय पाहिलीस, फक्त तुझी. तू जग जिंकायला निघालीस आणि आम्ही इथे संपूर्ण पराभूत झालो होतो. कसे जगत होतो याची कल्पना येईल तुला? दुसऱ्या कुणाची वाट पाहते वाटते. हो नाही, तुम्ही बसा ना. खरं तर माधवरावांना बरं नव्हतं असं कळलं आणि त्यांच्यासाठी कामही आलं होतं, म्हणून तेच कानावर घालायचं होतं त्यांच्या. ज्योती लग्नाची पत्रिका द्यायला आली होती. काय काय सांगताय काय? हो. अहो पण मला बोलली असती तर मीही आले असते. मी विचारलं तिला, म्हटलं नवरी अशी करवलीशिवाय कुठे फिरते. तर म्हणाले कुठून तरी परस्पर आले. बरं, सांगायचं असं की मी हे लग्न अटेंड करतोय. शिकला? हां, म्हणजे कसं आहे, लग्नापूर्वी लग्न अटेंड होईल आणि तुझी कंपनी मिळेल मला एक दिवस.